चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना जी की पाहायला मिळते. एकीकडे जर बघितलं तर संदेश राजपूत आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर गणेश राठोड, हे दोन्ही सलामीवीर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेखर बिडकॉन या संघाकडनं संदेश यांच्याकडे देखील मात्र मोठ्या आशेच्या नजरेने सध्याच्या घडीला आपण बघितलं जात आहे. दुसरीकडे जर बघितलं तर गणेश राठोड यांच्या नावाची चर्चा यावर्षी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर झाली आहे. श्री चषकाची स्पर्धा अक्षरशः जर बघितलं तर आपल्या बॅटने गाजवली होती प्रोफेशनल. त्या स्पर्धेत देखील मात्र त्यांच्या बॅटिंगची चर्चा राहिली होती आणि आज मात्र भुसावळ प्रीमियर लीग मध्ये देखील मात्र त्यांच्यावरती नजरा असतील. एक गुणवान खेळाडू आहे आणि समोर जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर स्वराज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार जे आपल्याला पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळणार आहे. नुकतीच जे आपण जामनेरला देखील हिंदू प्रीमियर लीगची स्पर्धा बघितली त्यातही मात्र अतिशय लाजवाब गोलंदाजी ज्या खेळाडूची राहिली होती अर्थात प्रतीक चतुर्वेदी यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर इकडे पाचारण केलं गेलंय. चला, मॅच इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळते. स्वागत असेल आपल्या सर्वांचं क्रिकेटचा. सर्वांचा जर बघितला तर हा आवडता खेळ आज मात्र भुसावळ नगरीमध्ये भुसावळ प्रीमियर लीग मध्ये मोठ्या थाटात जो की खेळला जातोय. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू, फुलाल्यांचा बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिल्याच बॉलला चांगल्यारीत्या तिकडे मात्र फील्ड केला गेलाय. फुलाल्यांचा चेंडू होता, बॅटवरती घेऊन त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. हालाकी तितका काही ताकद त्या फटक्याच्या मागे लावली नव्हती. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते शॉर्ट थर्डमॅनला. चेंडूला जोपर्यंत त्यांनी अडवलंय, एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र इकडे सुरू होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. 4 संघ आपण बघतोय आज मात्र इकडे दाखल झालेले आहेत. त्यातले 2 संघ मात्र जे आहेत ते क्वार्टर फायनलच्या फेरीत आपली जागा बनवतील आजच्या दिवस अखेरेस. आता ते कोणते 2 संघ राहतील इतर येणारी वेळच सांगेल. नक्कीच स्वराज स्पोर्ट्स या संघाने जर बघितला तर आपला पहिला सामना जिंकून मात्र आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे. क्लोज फाईट झाली होती ती देखील 4 धावांनी त्यांनी मात्र सामना जिंकला होता. यावेळेसचा बॉल इकडे मात्र लॉफ्ट केलाय, फटका हवेत आणि तिकडे काय मिसकम्युनिकेशन पूर्णपणे दोन्ही खेळाडूंमध्ये. महेंद्र सारखा खेळाडू तिकडे होता आणि नक्कीच जर बघितलं तर कॉलिंगचा अभाव दोन्ही खेळाडूंमध्ये जो की आपल्याला होताना पाहायला मिळाला. दोघांनाही जर बघितलं तर तिकडे कुठल्याच गोष्टीचा अंदाज नव्हता, अपेक्षा नसते अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची. नक्कीच जर बघितलं तर गोलंदाजाला खेळाडूंकडनं, बट नक्कीच आपण बघतोय की दोन्ही खेळाडूंमध्ये तिकडे कम्युनिकेशनचा अभाव होता. त्यामुळे जर बघितलं तर तो झेल तिकडे होऊ शकलेला नाहीये. संधी मात्र निर्माण केली होती प्रतीक चतुर्वेदी यांनी. रनसंख्या मात्र स्थिर आहे. यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला प्रतीक चतुर्वेदी हे नाव. नवीन गोलंदाजी नवीन चेंडूने जर बघितलं तर गोलंदाजी करतात. पॉवर प्लेची षटकं मात्र अतिशय चांगल्यारीत्या हाताळतात आणि इथे देखील आपण बघतोय संघाची धुरा मात्र त्यांच्या हातात सोपवलेली आहे तेजल भाऊ पाटील यांनी. यावेळेसचा बॉल आता मात्र फटका हवेत आणि इथे देखील नक्कीच जर बघितलं तर स्टार्ट तिकडे मात्र नक्कीच आपण बघतोय देवांग यांनी तेवढा घेतला नव्हता. ऐन मौक्याच्या क्षणी पाय मात्र तिकडे चालवले, बट झेल काही तिकडे होऊ शकलेला नाहीये. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी बघा, संध्या मात्र नक्कीच निर्माण केलेल्या आहे. हालाकी संधीचं नेहमी सोनं प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडनं झालं पाहिजे, बट तितकी काही खास आतापर्यंत जर बघितलं तर क्षेत्ररक्षकांकडनं गोलंदाजाला मिळालेली नाहीये. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट झाली, रन संख्या मात्र वाढली आहे. यावेळेसचा बॉल ऑन दी अप समोरच्या दिशेने फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी चेंडू मात्र सरळ सीमारेषा गाठतोय आणि स्कोर कार्डवर चौकार जुडतोय. 4. रन संख्या मात्र इकडे 4 धावांच्या मदतीने वाढती आहे. 8 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश राठोड यांच्या बॅटमधनं मात्र हा चौकार आला होता.
यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, लपेटलंय बॉलला. राऊडी राठोडचा शो भुसावळ प्रीमियर लीग मध्ये सुरू झालाय. षटकार आलाय आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रीमियर, आणि प्रीमियर फटका देखील मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज गणेशच्या बॅटमधनं षटक मात्र इकडे पूर्ण होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय 14 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागल्यात. 1 ओव्हर 14 रन बिनगडी बाद. चांगला फटका होता, बनून मात्र तिकडे मारला, अतिशय चांगल्यारीत्या बॅटवरती घेतलं आणि 6 धावा तिकडे मात्र वसूलल्या आहे. नक्कीच या षटकाराच्या मदतीने आपण बघतोय रनसंख्या मात्र 14 वर जाताना जी की आपल्याला पाहायला मिळते. षटकाराचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रीमियर भुसावळ, त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबर जर बघितलं तर स्पर्धेसाठी देखील अनेक मान्यवरांचं सौजन्य लाभलंय, त्यांचा देखील आम्ही इकडे वेळोवेळी उल्लेख करणार आहोत. रनसंख्या मात्र नक्कीच आपण बघतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 वर आहे. 14 फॉर नन. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. या वर्षीच्या PCLच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीने अक्षरशः कहर केला होता, नक्कीच हितेंद्र दांडे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना जी की पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात मिळाली आहे शेखर बिडकॉन या संघाला देखील. शेखर यांना जर बघितलं तर ते जे साईड स्क्रीन जवळ जे दर्शक उभे आहेत, साईड स्क्रीन जवळ जे दर्शक उभे आहेत, साईडला येऊन जा. साईड स्क्रीन जवळ जे दर्शक उभे आहेत सत्यम, ते इकडे टॉवर खाली साईडला येऊन जा दादा, प्लीज थोडंसं सहकार्य करा. भाऊ आपण पण सामना इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळतोय. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. हो इकडे काय, नक्कीच जर बघितलं तर चेंडूचा तितका काही खास अंदाज आला नाही. याही वेळेस जर बघितलं तर क्षेत्ररक्षणात थोडीशी गडबडी होत असताना आणि तिसऱ्या वेळेस असं झालंय, म्हणजे 7च बॉलचा खेळ झालाय. 3 संध्या आतापर्यंत निर्माण झालेल्या आहेत आणि तिन्ही संध्यांचं जर बघितलं तर काही सोनं इकडे झालेलं नाहीये. धावा स्वरूपी आपण बघतोय एका धावेच्या मदतीने धावा संख्या आपल्याला स्कोर कार्डवर जी की वाढताना पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने 15 धावा ज्या आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळत आहे. नक्कीच जर बघितलं तर नशिबाची पुरेपूर साथ आहे सध्याच्या घडला. संदेश राठोड म्हणा, गणेश राठोड म्हणा, संदेश राजपूत म्हणा आणि गणेश राठोड म्हणा, दोन्ही खेळाडूंसोबत सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र 15 वरती. क्रिकेटचा खेळ जसा जसा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जातो तशी तशी नजर मात्र आपली मैदानावरती वळते. चेंडू गोलंदाजाच्या हातात असल्यावर गोलंदाजाकडे, चेंडू विकेटवर पडल्यावर विकेटकडे, चेंडू जेव्हा बॅटची संपर्क घेतो तेव्हा बॅट्समनकडे, फिल्डरकडे जातो तेव्हा फिल्डरकडे, असा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेसचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका वेगळ्या वेगाने या सीझन मध्ये आपण बघतोय जळगावचं क्रिकेट मात्र चाललंय. आज आपण भुसावळ प्रीमियर लीग मध्ये आहो. इथे देखील जर बघितलं तर जिल्हास्तरीय थरार जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रडारच्या बाहेर यावेळेस जर बघितलं तर वाईड बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. अवांतरच्या धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळतील. एक्स्ट्राच्या रूपात मात्र रन संख्या वाढेल. 16 धावा इकडे स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळत आहे. फुलर यांचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कनेक्शन टायमिंग प्रॉपर आणि प्रयत्न सुरेख केलाय. प्रयत्न मात्र लाजवाब आहे. एफर्ट साठी जर बघितलं तर पुरेपूर मार्क. क्या बात आहे. निशाणा देखील जर बघितलं तर अगदी सटीक, सोपं नाहीये. सरळ मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला होते, तिथं मात्र चेंडू उचलला सरळ यष्ट्यांवर. महेंद्र चौधरी, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. म्हणजे धावा स्वरूपी जर बघितलं तर 3 धावा तिकडे मात्र ज्या की आपल्याला मिळताना पाहायला मिळाल्यात आणि या 3 धावेंच्या मदतीने धावा संख्या मात्र 19 वर जी की आपल्याला जाताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्रकडनं जे की पाहायला मिळालं. ज्यारीत्या चेंडू त्यांनी तिकडे अडवला आणि थ्रो देखील केला. धावा स्वरूपी जर बघितलं तर नक्कीच 3 धावा मिळाल्या, बट थ्रो अतिशय सटीक होता. 1 धावही त्यांनी मात्र आपल्या फिल्डिंग एफर्टने तिथे संघासाठी वाचवली. रन संख्या मात्र 19 वर आहे. खुलोटाप्याचा बॉल ऑन दी अप आणि तिकडे मात्र काय, यावेळेस कुठलीच चूक नाही. महेंद्र चौधरी चेंडू खाली येताना जे की आपल्याला पाहायला मिळाल्यात. फुलर लाईनचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते तैनात. झेल मात्र तिकडे टिपला गेलाय आणि पंचांचा बोट देखील आकाशाकडे. OUT आउट. संदेश
बऱ्याच वेळची मात्र ज्यांची झटपट मैदानाच्या आतमध्ये सुरू होती, संध्या देखील मात्र त्यांना मिळाल्या. बट आता जर बघितलं तर तंबूच्या आसरा त्यांना परतावं लागतंय. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला OUT आउट, फलंदाज बाद. चला बॅटिंगसाठी जर बघितलं तर नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल होताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे, शिवा परदेशी जे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. हितेंद्र दांडे आज मात्र जर बघितलं तर पुरेपूर खांदा चार्ज करून येत आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होत असताना. चांगली गोलंदाजी. धावसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर जी की आपल्याला वाढताना पाहायला मिळते. माफ करा, डॉट बॉल इकडे मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर जर बघितलं तर धावसंख्या स्थिर आहे सध्याच्या घडीला. 2 लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेलेले आहेत शेखर बिडकॉन संघाकडनं. एकीकडे शिवा पाहायला मिळत आहे, दुसरीकडे जर बघितलं तर रावडी राठोड आहे. बट समोर रफ्तार, वेग. ओ हो, यावेळेस काय वेगाचं उत्तर आक्रमकतेने दिलंय आणि बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. स्वीपरच्या क्षेत्रात हा आलाय षटकार. नक्कीच जर बघितलं तर षटक इकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 25च्या स्कोरवरती. या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 2 ओव्हर 25 रन 1 गडी बाद. 2 ओव्हर 25 1 गडी बाद शेखर बिडकॉन. आणि सर्व संघांनी मात्र एका गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. इथून पुढे जे काही सामने आता होतील, नक्कीच पहिल्या 2 मॅचेस होत्या, रोल बॉल आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात नव्हते. तर आता या मॅच पासनं जर मॅचच्या दरम्यान चेंडू हरवला किंवा खराब झाला, ओला झाला, काहीही झालं तर 2 ओव्हर नंतर रोल बॉल दिला जाईल. या गोष्टीकडे मात्र लक्ष ठेवायचं आहे आपण. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. प्रतीक चतुर्वेदी यांना मात्र आता आपण बघतोय पुढच्या षटकात जे की पाचारण करण्यात येते. धावसंख्या जर बघितलं तर सध्याच्या घडीला 2 षटकांच्या अखेरीस 25 वर आहे, 1 गडी बाद. विकेटचा शोध तिकडे मात्र सुरू होता खरा. 1 विकेट मिळाली नक्कीच संदेश राजपूत यांच्या रूपात. रन संख्या जर बघितलं तर सध्याच्या घडीला 25 वरती स्थिर आहे. 38चा खेळ आता ओपन झालाय. गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार प्रतीक आलेत. फुलाल्यांचा चेंडू चांगला कनेक्ट केलाय अलॉंग दी कार्पेट. 1 धाव इकडे मात्र मिळतीये. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना नक्कीच भुसावळ प्रीमियर लीग जर बघितलं ना तर जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना एक वेगळा एक्सपिरियन्स देते. कारण की आपण बघतो मोठ्या प्रमाणावर प्रीमियर लीगच्या जिल्हास्तरीय स्पर्धा यावर्षी जळगावला देखील झाल्या. बट हेवी बॉलचा हा जर बघितला तर एक वेगळा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न भुसावळ प्रीमियर लीगच्या आयोजन समितीकडनं राहिलेला आहे. कारण की सातत्याने आपण बघतो भुसावळ देखील क्रिकेटचा बाले किल्ला आहे. ओपनच्या स्पर्धा म्हणा, प्रीमियर लीगच्या स्पर्धा म्हणा, मोठ्या प्रमाणावर याही भागात ज्या की खेळल्या जातात. मग समाजाचं क्रिकेट असो, त्यातल्या त्यात जर बघितलं तर व्यावसायिक गटाचं ओपनचं क्रिकेट असो, नेहमीच चर्चेत असतं या मैदानांवरती. बट यावेळेस काहीतरी जिल्ह्यासाठी करायचा प्रयत्न आहे. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र एक संधी मिळावी हा मात्र नक्कीच आपण बघतो इकडे जो की प्रयत्न आहे. रन संख्या मात्र सध्याच्या घडला स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. धावसंख्या जर बघितलं तर 26 वर 1. याही वेळेसचा बॉल वेगात टाकलाय. गतीचा मात्र तितका काही खासा अंदाजा आला नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. प्रतीक चतुर्वेदी नक्कीच या नावाची चर्चा राहिलेली आहे. कारण की जामनेरची हिंदू प्रीमियर लीग ज्यारीत्या त्यांनी आपल्या गोलंदाजीने गाजवली, या स्पर्धेतही जर बघितलं तर फार मोठा विश्वास त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या खांद्यांवरती पुरेपूर जो की सोपवला गेलाय. फुलाल यांचा बॉल संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही.
धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना जी की पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर धावसंख्या मात्र 27 वरती. 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं ना तर फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेची षटकं नक्कीच संपलेली आहे. 38च्या बाहेर आपल्याला आता 5 फिल्डर जे मात्र नक्कीच पाहायला मिळतात आहे. मोठी महत्वाची मॅच आहे. एका संघाला विनिंग स्टार्ट मिळाला आहे. एक संघ मात्र जर बघितलं तर नक्कीच विजयाच्या शोधात आहे. रन संख्या 27 वर 1. शेखर बिडकॉन या संघासाठी फार महत्वाचा आहे हा सामना, की मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं क्लोज फिनिश जायला त्यांचा. स्विंग अँड मिस, काशी वेगात बॅट फिरवली आहे. इथे देखील तेवढा काही खासा संपर्क झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रतीक चतुर्वेदी. आतापर्यंत जर बघितलं तर 11 बॉलचा स्पेल त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर टाकलाय. 16 धावा खर्च केल्या आहेत. नक्कीच पहिल्या षटकात आपण बघतोय संध्या मात्र त्यांनी निर्माण केल्या होत्या, बट क्षेत्ररक्षकांची तेवढी काही साथ मिळाली नाही त्यांना. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. भुसावळने देखील जर बघितलं ना तर खानदेश प्रदेशाला नेहमीच चांगले खेळाडू द्यायचं काम केलंय. मोठमोठे खेळाडूंनी जर बघितलं तर नक्कीच भुसावळमधनं देखील आपल्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर याही वेळेसचा बॉल, काय बॉल टाकलाय ला जवाब. नक्कीच गतीचा आणि लाईन आणल्यांचा काही खासा अंदाज आलाच नाही गणेश यांना. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र राहिली मैदानाच्या आतमध्ये प्रतीक चतुर्वेदी यांची. तब्बल जर बघितलं तर 2 धावा केवळ या षटकात त्यांनी खर्च केल्यात आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. तब्बल 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 3 ओव्हर 27, 1 गडी बाद. टीम शेखर बिडकॉन. बघा, निर्धारित 32 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलाय. त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. टीम स्वराज स्पोर्ट्स आणि वेळ वाचवणं हे मात्र नक्कीच गरजेचं आहे. तर या गोष्टीकडे मात्र आपण लक्ष ठेवायचं, कारण की बघा 6 सामने आपल्याला जर बघितलं तर संपूर्ण दिवसभरात 8-8 षटकांचे पूर्ण खेळवायचे आहेत. तर त्या गोष्टीकडे मात्र प्लीज लक्ष असू द्या. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच ट्रॉफी प्रायोजकाच्या भूमिकेत संजय भाऊ सावकारे, आपल्या भुसावळ नगरीचे लाडके आमदार तथा वस्त्र उद्योग महाराष्ट्र राज्यमंत्री दादांच्या माध्यमातून जर बघितलं तर या स्पर्धेला ट्रॉफीचं सौजन्य जे की लाभलेलं आहे आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिले त्यासाठी. गोलंदाजी मार्गावर बदल केला जातोय. आकाश सपकाळे यांना मात्र आता गोलंदाजी मार्गावर पाचारण केलं गेलंय. 38च्या बाहेर जे 5 फिल्डर तैनात आहेत. एकीकडे जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग ऑन ठेवले गेलेत. इकडे शिवा परदेशी यांच्यासाठी संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर नक्कीच आपण बघू शकतो मोहाडी सारख्या गावातनं ज्या खेळाडूने क्रिकेटचा प्रवास सुरू केला, आज जर बघितलं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हेही नाव मात्र चर्चेला आहे. गणेश राठोड ए राऊडी राठोड. डावखुरे आताचे खेळाडू आहेत आणि 6 सेटिंग ॲबिलिटी जर बघितलं तर एक वेगळ्याच लेवलची आहे या खेळाडूकडे. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र तेवढा खास झाला नाही. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. चांगली गोलंदाजी मागच्याही षटकात जर बघितलं ना तर गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगलीच केली होती प्रतीक चतुर्वेदी यांनी. आणि या षटकात देखील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आकाश हे देखील मात्र तेवढीच धारदार कामगिरी करताय. धावसंख्या स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू कमी गतीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जबरदस्त गोलंदाजी. हालाकी इकडे काय होत आहे, याही वेळेस जर बघितलं तर हलकेशे फंबल होताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन शॉट इकडे मात्र जो की पंचांचा निर्णय आपल्याला इकडे येताना पाहायला मिळतोय. हे मात्र इकडे पंचांनी कळवलंय आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप काही पाहायला मिळालंय बघा. आतापर्यंत जर बघितलं ना 21 बॉलचाच खेळ पाहायला मिळाला आपल्याला, बट या खेळात मनोरंजनाचं कंप्लीट पॅकेज काय असतं हे मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना दाखवल्यात. काहींनी चुक्या केल्याय, त्याचं भुगतान मात्र नक्की धावांच्या स्वरूपात करावं लागलंय. ज्या झेल सुटल्यात गणेश राठोड
याही वेळेसचा बॉल बॅटवर काही तितका खास आला नाही, आला की इनफिल्डच्या वरनं टिपवलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे धावत आहे आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 2 धावा इकडे मात्र सुरक्षितरित्या मिळताना पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख, तू चल मैं आया, कॉलिंग वर मात्र एकमेकांच्या अतिशय चांगल्यारीत्या विश्वास दाखवत 2 धावा देखील मात्र इकडे चोरून काढल्यात. रन संख्या मात्र वाढत असताना 31 वरती चांगली पार्टनरशिप बनली आहे. लेफ्टी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जे दाखल केले गेले शिवा परदेशी आणि गणेश, दोघांनी जर बघितलं ना आतापर्यंत डाव चांगल्यारीत्या चालवलाय. पहिली विकेट पडल्यानंतर मॅच थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवा वारंवार ही सूचना आहे. रन संख्या 31 वर 1. यावेळेसचा बॉल आता काय, चेंडू जाऊन आदळलाय सरळ यष्ट्यांवरती, शक दे फट्टे नपद दिल्ली आणि उडवली इकडे स्टम्प्सची गिल्ली. धक्का मात्र लागेल, परताव लागेल गणेश राठोड यांना. ओयुटी आउट, फलंदाज बाद. कदमताल करत थोडस समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या गतीचा आणि चेंडूच्या लाईन अँड लेंथचा तेवढा काही अंदाज गणेश यांना तिकडे आला नाही आणि चेंडू जाऊन आदळलाय सरळ यष्ट्यांवरती. ओयुटी आउट, मोठी विकेट मिळाली आहे. कारण की गणेश ज्या रीत्या सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहेत ना, नक्कीच अजून थोडा वेळ जर मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला असता तर मोठे फटके देखील पाहायला मिळाले असते. कारण की हा खेळाडू संयमी आहे. सुरुवातीला नक्की जर बघितलं तर थोडासा वेळ घेतात आणि जसा जसा डाव पुढे जातो, एकदा का मैदानाच्या आतमध्ये नजर बसली की मग काय, इट्स माय वे ऑर स्काय वे. बट आकाश देखील म्हटले की मी देखील माझ्या संघाचं काहीतरी देणं लागतो. माझ्यावरती नक्की जर बघितला तर विश्वास दाखवलाय संघ मालकांनी, संघ नायकाने, तर विकेट तर मलाही काढून द्यावी लागणार आहे. 31च्या स्कोरवर दुसरा धक्का लागलाय बॅटिंगसाठी. जर बघितलं तर नवीन फलंदाज प्रदीप यांना दाखल केले गेले. चेंज ऑफ पेस, संपर्क मात्र तेवढा खास नाही आला की ओ हो, याही वेळेस क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब. कारण की खेळायचा होता डीप मिड विकेटला, चेंडू मात्र समोरच्या दिशेने गेला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 2 धावेंनी षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे 33 रन 2 गडी बाद. 4 ओव्हर 33 2 गडी बाद. टीम शेखर बिडकॉन. स्पर्धेसाठी आपण नक्कीच बघतोय अनेक मान्यवरांचं जे सौजन्य आहे. टॉस का बॉसच्या प्रायोजकाच्या भूमिकेत या स्पर्धेसाठी आपण बघतोय शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम यांचंही आपल्याला जे सौजन्य लाभलंय त्यासाठी आम्ही त्यांचाही धन्यवाद मानतो. सुपर 6चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ, सुपर 4 आणि विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी, मॅन ऑफ द मॅच साठी, मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी जे आपल्याला या स्पर्धेत प्रायोजक लाभलेले आहेत आदरणीय सुजितदादा भोळे, नगरसेवक सुजितदादा भोळे यांचं देखतो की जे सहकार्य त्यांनी मात्र आपल्या स्पर्धेला दिलंय. त्यासाठी वेळ वाचवायचा बघा, वारंवार या गोष्टींकडे लक्ष असू द्या. स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य ज्यांच्या बॅटमधनं 6 धावा षटकार, या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळतात आहे. विकत आला होता खासा बॉल, टप्पा पडल्यानंतर जर बघितलं ना तर जसा बॅटशी संपर्क झाला, जो साऊंड आला टकचा, 6 धावेची मोहर लागलेली होती. रन संख्या मात्र वाढली आहे षटकाराच्या मदतीने. 39 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या आहेत. डावाचं 5वं षटक आहे. फुलाल्यांचा बॉल, याही वेळेस सोडून मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवतात आहे. धाव स्वरूपी मात्र एका धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र जी की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय 40 धावा इकडे मात्र ज्या की आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र आनंद घेत आहे. फक्त भुसावळ नाही तर नक्की जळगाव जिल्ह्याच्या तालुक्यांमधनं, गावागावांमधनं प्रेक्षक युट्यूबवर म्हणा, स्मार्ट टीव्हीवर म्हणा, आनंद घेत असताना या स्पर्धेचा. आणि इकडे काय, प्रतीक चतुर्वेदी, हालांकि मनातल्या मनात तेही म्हणत असतील की मेरी भी बॉलिंग पे 2 छूटे थे, अब मैंने भी 1 छोड़ा है. हालांकि नक्कीच जर बघितलं तर झेल इकडे मात्र आपल्याला सुटताना पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 41 वर 2 स्कोर. फिल्डिंग मध्ये खास निराश केलंय बघा. डावाचं 5वं षटक सुरू आहे. पहिल्या 7 बॉल मध्ये 3 संध्या तिकडे मात्र बनवल्या होत्या, बट त्याचं काही सोनं झालं नाही.
इकडे हितेंद्र धांडे त्यांनी देखील एक संधी मात्र निर्माण केली आणि तिचंही काही सोनू झालेलं नाहीये. क्रिकेटमध्ये संधी प्रत्येकाला मिळते, संधीची तुम्हाला वाट बघावी लागते आणि एकदा का संधी मिळाली की मग त्या संधीची वाट देखील लावावी लागते. रन संख्या 41 वर 2. पाचवं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 2 सिंगल, बट ही झेल जी मैदानाच्या आतमध्ये सुटली आहे ना ती नक्कीच मात्र खाशी चर्चेत आहे सध्याच्या घडीला. 41 धावा 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. चला थोडीशी घाई करा, मॅच मात्र थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवायची आहे. 41 वर 2 स्कोर. मैदानाच्या आतमध्ये संधी दिली, चुकी केली तर नक्कीच जर बघितलं तर हे दोन्ही बॅटर म्हणतात चुकीला माफी नाही. जिकडे धाव मिळवण्याची संधी मिळणार तिकडे आम्ही धावा बनवणार. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 4 बॉल मध्ये जर बघितलं तर फक्त पहिल्या बॉलवर षटकार, त्याच्यानंतर जर बघितलं तर सिंगलच्या रूपात धावा मात्र येताना पाहायला मिळाल्यात. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा 2 चेंडू अजूनही मात्र यायचे बाकी आहेत. आता काय फटका हवेत, बट केवळ आणि केवळ दर्शक बनून राहतील तिकडे फिल्डर. प्रतीकच्या डोक्यावरनं चेंडू फरार, धावा मिळतील 6 षटकार. बनवून मारला, पुढे टाकलेला बॉल होता. नक्कीच जर बघितली तर नक्कीच जर बघितलं तर संधी मिळाली आहे. तिकडे मात्र आपण बघतोय प्रदीप यांना आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 6 धावांच्या मदतीने रन संख्या वाढतीये. याही वेळेसचा बॉल 2 into दाखवलाय दम आणि इकडे मात्र मिळवलाय भुसावळ प्रीमियर लीगचा कडक मॅक्सिमम हॉटेल प्रीमियर सुपर 6 आणि याच बरोबरीने षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतंय. 5 ओव्हर 54 2 गडी बाद. काय बॅटिंग केली आहे. नक्कीच कॅच मात्र तिकडे सुटलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते 2 षटकार तिकडे मात्र येताना पाहायला मिळालेत. आणि प्रतीक चतुर्वेदी ज्या रीतीचे व्यक्तिमत्व आहे ना ते स्वतःशी म्हणत असतील नक्कीच क्यू प्रतीक क्यू. ती कॅच सुटली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आलेले हे 2 6. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 5 ओव्हर 54 रन 2 गडी बाद. 5 ओव्हर 54 2 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र आपण बघतोय बदल जो मात्र केला जातोय. आकाश यांना मात्र आता पुढच्या षटकात जे की पाचारण करण्यात आलंय. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर शिवा फुलाल्यांचा बॉल कनेक्शन मात्र तेवढं काही खास झालेलं नाहीये, बट फिल्डर जोपर्यंत चेंडूला तिकडे अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली जाईल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र चालली आहे 55च्या स्कोरवर. चांगली बॅटिंग केली आहे. पार्टनरशिप देखील आपण बघतोय. 8 बॉल मध्ये बघता बघता 24 धावा कधी दोन्ही बॅटर्सने बनवल्या आहेत ना हे कळलं देखील नाहीये. एकीकडे प्रदीप जे 4 बॉल मध्ये 15 वर नॉट आउट आहे, शिवा परदेशी 10 बॉल मध्ये 17 वर नॉट आउट आहे आणि दोन्ही बॅटर्सने मारलेत
तर फक्त षटकारच मारलेत. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, गुडघा टेकवलाय आणि तिकडे जर बघितलं तर झेल आपल्याला होताना पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र इकडे बाद राहणार आहे. OUT आउट. धक्का मात्र लागतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा परतावं लागेल. नक्कीच जर बघितलं तर प्रदीप यांना नक्कीच 4 बॉल मध्ये 15 वरती नॉट आउट होते. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र आपण बघतोय देवांग सोनार यांनी मात्र झेल टिपलाय आणि धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाज बाद. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. बॅटिंगसाठी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम जळगाव पोलीस अभिषेक पाटील मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. अजून एक जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटचं मोठं नाव आणि आज मात्र भुसावळ प्रीमियर लीग मध्ये आतुरता राहील अभिषेक पाटील यांचा देखील खेळ बघण्याची प्रत्येकाला. धावसंख्या मात्र 55 वर स्थिर आहे. 55 धावा, 3 गडी बाद. आकाश चांगली गोलंदाजी करताय. 2 विकेट मिळवल्या आहेत आतापर्यंत. याही वेळेस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चेंज ऑफ तिकडे मात्र दाखवला. मागच्या दिशेने मात्र फटका खेळला गेला होता. धाव स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा तिकडे मात्र ज्या की मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेल्या आहेत. बघा अलीकडच्या काळात जर बघितलं ना तुम्ही लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट जेव्हापासून आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर वाढलंय. स्लो ओव्हरचा चेंडू देखील मात्र फारसा कारगर ठरताना आपण बघतो. याही वेळेस जर बघितलं तर कमी गतीने बॉल टाकला होता. याही वेळेस हो काय गोलंदाजी आहे, लाजवाब. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्वराज 11 कमालीची गोलंदाजी करत असताना गती मात्र तितकी काही खास देत नाहीये. सातत्याने जर बघितलं ना तर स्लोअर 1 वर भर देत असताना गोलंदाज आकाश उर्फ गोलू. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वर स्थिर आहे. 57 वर 3 स्कोर. याही वेळेसचा बॉल कासा वेगात टाकला आणि इकडे काय नजर हटीवर दुर्घटना घटी. यष्ट्यांच्या पुढे महाराष्ट्र पोलीस, यष्ट्यांच्या मागे महाराष्ट्र पोलीस आणि तिकडे जर बघितलं तर सागर वंजारी सर इकडे मात्र आपण बघतोय यष्ट्या हिट करताना पाहायला मिळत आहे. क्विक रिफ्लेक्सेस, पलक झपडते, डोळ्याची पापणी झपकताच तिकडे मात्र चेंडू यष्ट्यांना जाऊन लागला आणि अभिषेक यांना एक्झॅक्टली अंदाजा आलाच नाही घडलं काय आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळत आहे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट आहे. अभिषेक पाटील यांना मात्र इकडे परतावं लागलंय. OUT आउट. फलंदाज बाद. जबरदस्त 11 बॉलचा स्पेल टाकलाय. 9 धावा खर्च केल्याय. 3 गडी बाद केलेत. नाव आहे आकाश. गोलंदाजी करताय अगदी झकास. गोलू या नावाने देखील मात्र त्यांना ओळखलं जातं आणि गोलूने मात्र नक्कीच सांगितलंय की मी देखील दमखम इकडे लावण्यासाठी आलोय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. व्हेरिएशन ज्या दाखवल्या आहेत ना कमालीच्या. कारण की कधी टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकीशी हरकत करून बाहेर वळतोय, कधी आतमध्ये येतोय. त्यातल्या त्यात जर बघितलं तर स्लो फास्ट जे व्हेरिएशन त्यांनी दाखवलंय. स्लोवर 1 खासा पिक करणं मात्र जर बघितलं ना तर एवढी सोपी गोष्ट नाहीये. आजही आपण बघतो नक्कीच ISPL ला जो खेळाडू सर्वात महागडा गेलाय ओळखला जातो वेगासाठी, बट त्याचाही स्लोअर 1 जर बघितलं तर पिक करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. कारगर आहे स्लोअर 1 हा चेंडू नेहमीच. यावेळेस वेगात टाकलाय. पायाचा वेध इकडे मात्र घेतला जाईल. तिकडे मात्र मैदान खासं मोठं आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील 2 धावा इकडे मात्र ज्या की मिळताना पाहायला मिळत आहे आणि 2 धावांच्या मदतीने षटक इकडे मात्र पूर्ण होईल. तर चला 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 6 ओव्हर 59 4 गडी बाद. 6 ओव्हर 59 4 गडी बाद. खानदेशकरांनो, तुम्ही भुसावळ प्रीमियर लीगचा तर मजा घेतच असाल. त्यासोबत आम्ही भुसावळचे पोरं आम्ही इंस्टाग्राम वरती कॉमेडी कंटेंट क्रिएट करतो आणि आमचे व्हिडिओला बघण्यासाठी माहिती ना काय करायचंय. आमच्या आयडीला आत्ताच फॉलो करा. माझी आयडी मिस्टर कपू कोडी आणि माझी आयडी मिस्टर जय 56. तर लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट करा. जय खानदेश.
तर नमस्कार खानदेशकर. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तब्बल जर बघितलं तर 2 षटकांमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करत 3 गडी आकाशने तिकडे बाद केले आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. देवांग यांना मात्र त्यांच्या वैयक्तिक कोट्याच्या पहिल्या षटकात मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. 59 वर 4 स्कोर. फुलाल यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत प्रतीक, जोपर्यंत चेंडूला अडवतील. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र जी की आपल्याला मिळताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर काढावं लागणार आहे. 60 धावा इकडे मात्र एका धावेच्या मदतीने स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही जर बघितलं तर 11 बॉलचा स्पेल पूर्णपणे या डावात यायचा बाकी आहे. कोणत्या गोलंदाजांकडनं गोलंदाजी केली जाते, कोणत्या गोलंदाजाला यानंतरच्या षटकात गोलंदाजी मार्कवर लावलं जाईल, प्रत्येक गोष्टीवरती इकडे मात्र बारीक नजर राहणार आहे. चला सामन्याच्या दिशेने मात्र आपण इकडे वळतोय. खोलवर डब्याचा बॉल टाकला होता. याही वेळेस जर बघितलं तर गतीत परिवर्तन आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडल्या करत असताना देवांग सोनार पहिल्या 2 बॉलवर तरी मात्र इकडे पोटेन्शियल दाखवलंय त्यांनी आपलं. युवा खेळाडूंवर देखील जर बघितलं तर या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर नजरा लागलेल्या आहेत. कोण कसा परफॉर्म करतोय. याही वेळेस सरळ मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलर टू कीपर. लाजवाब गोलंदाजी. देवांग आपली चमक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना मागच्या सामन्यात जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मात्र त्यांनी घेतलेला आहे. तर पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज जो आहे तो मात्र त्यांना आलेला आहे. कशारित्या इकडे मात्र गेम चालतोय. मग फलंदाजीत म्हणा किंवा गोलंदाजीत म्हणा, मातीची खेळपट्टी आहे. नक्कीच जर बघितलं तर पूर्णपणे चेंडूला वळण देण्यात देखील मात्र सक्षम ठरले देवांग. यावेळेसचा बॉल ऑन दी अप. कुठे मारलाय बॉल. बॉल डायरेक्ट गेलाय ग्राउंडच्या बाहेर आणि मोहर लागली बॉलवर. जा आणि उचलून आणा. 6 धावा षटकार. हॉटेल प्रीमियर भुसावळ सुपर 6 इकडे मात्र जो की आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच जर बघितलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती वर्चस्व होतं तिकडे मात्र देवांग सोनारचं. बट त्याच्यानंतर फलंदाजाने देखील चेंडूकडे बघितलं. बॅटिंग साठी कोण दाखल आहे, किरण कदम. आणि किरण देखील चेंडूला म्हटले, बघतोस काय रागानं, आता तुला मैदानाच्या बाहेर मारलंय वाघानं. रन संख्या मात्र 66 वर. याही वेळेसचा बॉल किरण साठी गॅप मध्ये आहे. निघून गेलाय बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. सुपर 4 चौकार 4. साई जीवन सुपर शॉपी सुपर 4 इकडे मात्र स्कोर कार्ड वर जो की आपल्याला जोडताना पाहायला मिळतो. यस वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये बॅटिंग टीमने रेफरल घेतला आहे गेस. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करायची आहे. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे निर्णय जो मात्र त्यांनी पाहायला मिळालाय. नक्कीच यानंतर देखील आपण बघतोय 1 षटक घ्यायचं बाकी आहे आणि DRS डेस्परेट रिव्ह्यू सिस्टम झालंय तिकडे. नक्कीच किरण कदम यांच्यासाठी तेही म्हटले की 1 रिव्ह्यू आहे तर घ्या ना वापरून. नक्कीच जर नो बॉल सापडला तर काय होईल, अजून एक संधी मिळेल फ्री हिट वरती. हालाकी इकडे मात्र आपण बघतोय धावा संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते.
खाशी वेगात मात्र इकडे देखील बॅट फिरवली गेली आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 7 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर 70 रन 4 गडी बाद. शेखर बिडकॉन 7 ओव्हर 70 4 गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. शेवटचं षटक आता मात्र सुरू होत आहे. हो हो हो, पहिल्याच बॉलवर इकडे मात्र लॉफ्टेड फटका मैदानाच्या बाहेर. हॉटेल प्रीमियर सुपर 6. नक्कीच शेवटच्या षटकाची इकडे मात्र सुरुवात झाली आणि कायच धमाकर अंदाजात इकडे मात्र सुरुवात होताना आपल्याला जे की पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. प्रतीक यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले आणि त्यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवर धमाका. याही वेळेस लागोपाठचा दुसरा. काय बॅटिंग करताय मैदानाच्या आतमध्ये शिवा परदेशी. जबरदस्त जबरदस्त. याही वेळेस जर बघितलं तर फुलर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याला जर बघितलं तर लॉफ्ट करत सरळ मात्र पाठवून दिले डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. 82 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. गाडी जर बघितलं तर आता पूर्णपणे टॉप गिअर मध्ये टाकली आहे आणि 2 फटके असे खेळलेत की सरळ सरळ 6 देऊन गेलेत. रन संख्या मात्र 82 वरती. लागोपाठचा तिसरा. बॅटिंग आवडत असेल मंडळी तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. षटकार मात्र इकडे आलाय. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र केली आहे शिवा परदेशी. पहिल्याच जर बघितलं तर नक्कीच डावामध्ये इकडे धुमाकूळ घालत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहे. रन संख्या मात्र 3 षटकारांच्या मदतीने 88 वर जी की आपल्याला जाताना पाहायला मिळतीये. शिवा शिवा आणि शिवाचे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहावा. जणू काही तांडव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे षटकारांचं आणि या 3 षटकारांच्या मदतीने 88 वर जात असताना शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शेखर बिडकॉनची टीम मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मात्र आगेकूच करते. 14 बॉल मध्ये 36 धाव्यांची खेळी केली आहे आणि बघा एकही चौकार नाही, 5 षटकार मारलेत. नाव आहे शिवा परदेशी. अजूनही जर बघितलं तर 3 बॉल यायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू आकाशला इकडे मात्र कमबॅक प्रतीकला इकडे मात्र कमबॅक करावा लागेल. 88 वर 4 स्कोर. त्याही वेळेसचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न टोएंडला लागलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील किरण मात्र निघालेत आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर इकडे 2 धावा मात्र मिळताना पाहायला मिळतील. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे 90 वर पोहोचली आहे टीम. बघता बघता 4 बॉल मध्ये 20 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्या आहेत. ही स्पर्धा अनेक असे तारे सितारे मात्र नक्कीच जर बघितलं तर भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला देणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. बट त्या ताऱ्या सिताऱ्यांच्या फेअर लिस्ट मधलं जे एक नाव राहील ते नाव राहील शिवा परदेशी. चला इकडे जर बघितलं तर 1+ विकेट आली आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. धावत संख्या मात्र 91 वर 5 आहे. बॅटिंग साठी जर बघितलं तर हितेश मराठे यांना मात्र आता दाखल केले गेले. 91 वर 5 आहे स्कोर. शिवा परदेशी कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. फ्लॅट खेळलाय. शेवटचा बॉल आहे. 1 धाव मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि शेवटच्या बॉलला मात्र विकेट येईल. 92 धावा इकडे मात्र नक्कीच स्कोर कार्डवर लागलेल्या 6 गडी बाद आणि या
आजच्या दिवसातला जर बघितला तर हा मात्र एक मोठा उच्चांक इकडे सेट केला गेलाय. बट मी सर्वांना विनंती करेल, शिवा परदेशीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 5 षटकार जे मात्र नक्कीच आपल्या डावात त्यांनी लगावलेत. कमालीची बॅटिंग केली आहे आणि डावाला मात्र शेवटपर्यंत घेऊन गेले. तर कौतुक झालं पाहिजे शिवा परदेशी यांचं. तर 92 बनल्यात, 93 इकडे मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. 92 स्कोर कार्डवर आहे, 93 इज द टार्गेट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती आहे. शेखर बिडकॉन आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. याच्यानंतर देखील अजून 3 मॅच व्हायच्या बाकी आहेत. तर वेळेकडे मात्र प्लीज लक्ष असू द्या आणि मॅच लवकरात
नजरा असतील कशारित्या मात्र दुसऱ्या डावाचा खेळ मात्र जो की पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे जर बघितलं तर महेंद्र जे आपल्याला मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळत आहे. महेंद्र चौधरी आणि जाकीर तडवी यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. आणि गोलंदाजीसाठी जर बघितलं तर पहिल्या षटकात प्रदीप यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर दाखल केलं गेलंय. तर चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जर बघितलं तर 8 षटकांची मॅच 48 बॉल मध्ये 93चा पाठलाग. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू. चला डाव इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट मात्र पहिला चेंडू इकडे मात्र आपण बघतोय ड्राईव्ह कडून काढलाय. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इकडे मात्र स्कोर काढू लागताना पाहायला मिळते. 93 धावांचा मात्र इकडे पाठलाग असणार आहे. 92 धावा अतिशय जबरदस्तरित्या बॅटिंग करत बनवल्यात शेखर बिडकॉन या संघाने. यावेळी वेळेचा बॉल मनगटाचा जोर आणि सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 की 6 पंचांचा इशारा. 6 षटकार. काय मारलाय जाकीर तडवी. फुलल्यांचा बॉल मनगटाच्या बळावर हेलिकॉप्टर खेळत 6 धावा मात्र वसूल करताना पाहायला मिळालाय. चर्चा आहे या देखील नावाची, कारण की गेल्या काही महिन्यांमध्ये जर बघितलं तर जाकीर तडवी यांनी देखील मात्र फार चांगलं क्रिकेट जळगाव शहरात खेळलंय. आणि आज मात्र भुसावळ प्रीमियर लीग मध्ये भुसावळ प्रीमियर लीग खेळण्यासाठी आपला दमखम इकडे मात्र दाखवत असताना रनसंख्या मात्र वाढतीये. जाकीरच्या बॅटमधनं षटकार आलाय. रनसंख्या मात्र वाढत असताना याही वेळेचा बॉल अलॉंग दी कार्पेट. फिल्डर आहे तिकडे हिते. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा तुम्ही चांगली बॅटिंग कराल प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच याची काही गॅरंटी नाहीये. चांगली बॉलिंग कराल याची काही गॅरंटी नाही, बट चांगली फिल्डिंग ही मात्र 100% झालीच पाहिजे. आणि ती मात्र इकडे होत असताना हितेशच्या माध्यमातून यावेळेस ही बॉल अलॉंग दी कार्पेट. गॅपला शोधलाय. आउटफील्ड जर बघितलं तर खाशी क्विक आहे. एकदा का चेंडू निघाला की मग निघालाच. सरळ मात्र डीप एक्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय वेगात चौकारासाठी. मोठा हाय स्कोरिंग सामना होणार आहे. यात तीळ मात्र देखील शंका नाहीये, कारण की जाकीर तडवी हे देखील मैदानाच्या आतमध्ये सांगताय नक्कीच स्कोर कार्डवर धावा आहेत तर काय झालं, आम्ही देखील दमखम ठेवतो त्या धावा चेस करण्याचा. रनसंख्या मात्र 11 वर. याही वेळेसचा बॉल तितका काही खासा संपर्क तिकडे होताना पाहायला मिळाला नाही. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतीये. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. सॉरी माफ करा, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचा बॉल मात्र नक्की जायचा बाकी आहे. रनसंख्या 11. यावेळेसचा बॉल इथे देखील जर बघितलं तर बॅटची आउटसाइड एज. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. पहिल्या षटकात 1 चौकार 1 षटकार मारून 11 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लावल्यात. स्वराज स्पोर्ट्स भुसावळ तेजल भाऊ पाटील अँड कंपनी या संघाने. दरम्यान जर बघितलं तर पंकज भाऊ यांचा देखील मात्र इकडे आगमन आहे. आणि पंकज भाऊ कोळी यांचा देखील मात्र आयोजन समितीच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला पहिल्याच बॉलवर इकडे मात्र 4 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 15 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 15 ऑन दी बोर्ड. याही वेळेचा बॉल काय मारलाय टायमिंग सोबत कडक. सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. गुडघा टेकवत फटका खेळला आणि महेंद्रच्या बॅटमधनं इकडे मात्र चौकार आलाय. चांगल्यारित्या बॅटिंग करत असताना महेंद्र चौधरी
या नावाची देखील मात्र सातत्याने चर्चा राहिली आहे जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. आणि इथे देखील आपल्या बॅटचा क्लास मात्र महेंद्र दाखवतात आहे. टायमिंगच्या बळावर इकडे मात्र चौकार वसूलतात आहे. रनसंख्या मात्र वाढतीये 4 धावांच्या मदतीने आपण बघू शकतो. 19 धावा स्कोर कार्डवर. याही वेळेस इकडे काय स्क्वेअर लेगला टिपवलं आणि सरळ मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबायला तयार नाहीये महेंद्र. नक्कीच जर बघितलं तर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि रनसंख्या मात्र वाढली आहे. याही वेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत किरण. एक धाव इकडे मात्र मिळतीये. धावसंख्या मात्र इकडे स्कोर कार्ड वर स्थिर आहे. यावेळेसचा बॉल बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने आणि डाऊन दी ग्राउंड जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र जी की मिळताना पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने. जर बघितलं तर रनसंख्या मात्र 25 वरती. चांगलाच वार पलटवारचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठी धावसंख्या आणि तिला मात्र इकडे चेस करण्याचा विडा देखील मात्र उचललाय दोन्ही बॅटर्सनी. याही वेळेसचा बॉल टायमिंगच्या बळावरती महेंद्र चौधरी सध्याच्या घडीला थांबायला तयार नाहीये. अजून एक वेलकम बाउंड्री महेंद्रच्या बॅटमधनं. अजून एक चौकार. या षटकातील हा 4था चौकार आहे महेंद्रच्या बॅटमधून. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर 29 रन बिनगडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 2 ओव्हर 29. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच जे आकर्षक बॅनर इकडे मात्र पाहायला मिळतात. जे ग्राफिक्स सुंदर या स्पर्धेच्या प्रत्येक बॅनर साठी वापरले गेलेत त्याचं काम मात्र पुरेपूर खालिद यांच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. कारण की सातत्याने जर बघितलं तर सोशल मीडियावर जे चांगले चांगले ग्राफिक्स आपण भुसावळ प्रीमियर लीगचे बघतोय तर यस खालिद यांचं देखील विशेष कौतुक झालं पाहिजे. आणि आपल्याला देखील आपल्या स्पर्धेच्या रिकार्डमध्ये कोणतीही रिक्वायरमेंट असेल तर आपण खालिद यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांची इंस्टाग्राम आयडी देखील मात्र तिकडे देण्यात आली आहे KP17. तर खालिद यांचं देखील विशेष कौतुक. चला शिवा परदेशी यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवर. याही वेळेसचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर खासा वेगात चेंडू मात्र बॉलर टू कीपर जात असताना तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात मात्र तिसरा नवीन गोलंदाज. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये जी धावांची लयलूट झाली ना ती मात्र फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 29 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या दोन्ही बॅटर्सने ठोकलेल्या आहेत. एकीकडे जाकीरच्या बॅटमधनं 11 आल्या दुसरीकडे महेंद्रकडनं 18 आल्या. यावेळेस साई बॉल कदम ताल करत डान्सिंग डाऊन दी ट्रॅक चेंडूच्या खाली राऊडी राठोड आणि तिकडे टिपला गेलाय जेल. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला OUT आउट फलंदाज बाद. कदम ताल करत समोर येऊन खेळण्याचा मात्र तिकडे प्रयत्न होता आणि संपर्क मात्र तेवढा काही खास झाला नाही. ताकद मात्र तितकी काही खास जनरेट झाली नाही आणि आपण बघू शकतो झेल मात्र तिकडे झालाय आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. OUT आउट फलंदाज बाद. चला 29 वर 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे बॅटिंगसाठी. जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. प्रतीक ज्यांना मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. प्रतीक सुकले जे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 1 गडी बाद.
यावेळेसचा बॉल बॉडी लाईनशी संपर्क घ्यालाय, हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉल तिकडे मात्र येताना पाहायला मिळेल. शिवा परदेशी आज नक्की जर बघितलं तर शिवा परदेशी यांचा दिवस आहे, कारण की बॅटिंग ज्यारित्या केली आहे लाजवाब. गोलंदाजीत देखील जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर आले, विकेटही मात्र मिळवून दिली आपल्या संघाला. चांगली कामगिरी शिवाची. फुलाल्यांचा चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक, हालाकी विजूभाऊ मराठे जोपर्यंत चेंडूला स्क्वेअर लेगला जाऊन अडवतील, एक धाव मात्र इकडे पळून पूर्ण केली जाईल. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, बॅटच्या टो एंडला लागला, एक धाव मात्र तिकडे पळून काढली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. महेंद्रवर मात्र खाशी जिम्मेदारी आहे सध्या. ओहो हो, इम्प्रोवाइज करत मारण्याचा प्रयत्न होता, गुडघा टेकून मात्र इकडे फाईन लेगच्या क्षेत्रात म्हणा, लॉंग लेगच्या क्षेत्रात म्हणा, त्या क्षेत्रात क्लिअर करण्याचा प्रयत्न, बट यश काही तिकडे खास मिळालं नाही. चला, चांगलं षटक मात्र इकडे पाहायला मिळालं. एक धाव फक्त तिकडे मात्र खर्च केली शिवा परदेशीने आणि एक गडी देखील बाद केलाय. लाजवाब गोलंदाजी. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 3 ओव्हर 30 रन, एक गडी बाद. 3 ओव्हर 30 रन, एक गडी बाद. 3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 30 वरती 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि कमबॅक करून दिलाय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी तोडफोड मैदानाच्या आतमध्ये केली होती जाकीर तडवी आणि महेंद्र राजपूतने, नक्कीच जर बघितलं तर शिवा परदेशी यांनी बऱ्याच प्रमाणावर मॅच मध्ये जर बघितलं तर वापस आणण्याचं काम आपण बघतोय केलंय शेखर बिडकॉन या संघाला. समीकरण मात्र अजूनही 30 बॉल मध्ये 63चं आहे. मजा येणार आहे. क्लॅश ऑफ टायटन्स, भुसावळ प्रीमियर लीगचा थरार आज मात्र आपण बघतोय पहिल्या दिवसामध्ये. आणि काय रंगतदार मॅच सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातला हा. 30 वरती 1 स्कोर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, खाली राहिला बॉल, संपर्क मात्र तितका काही काळ झालेला नाहीये. हा देखील चेंडू जर बघितला तर टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र कीपर कडे जात असताना संदेश राजपूत यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. चौथं षटक, चौथ्या षटकात नवीन गोलंदाज. आखू टप्प्याचा बॉल, टप्प्याचा अंदाज आलेला नाहीये. अजून एक चेंडू मात्र बॉलर टू कीपर. पहिली 2 षटक जर बॅटिंग टीमच्या नावावर होती तर त्याच्यानंतर जर बघितलं तर शेखर बिटकॉन देखील म्हणतीये नक्कीच आम्ही देखील कमबॅक करण्यासाठी इकडे आलोत. ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची विचारणा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो की सोपवला गेला ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये, आणि तिसरे पंच मात्र शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्यासमोर स्पष्ट करतील. फेअर डिलिव्हरी. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे पोहोचताय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा बॉल होता, उचलून मारला मागच्या दिशेने, हालाकी फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर आले. तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त यावेळेसचा संपर्क कसा आहे, संपर्क इतका खास झालेला नाहीये. अजून एक गडी इकडे मात्र बाद होतोय. महेंद्रला यावेळेस मात्र परतावं लागणार आहे. आडव्या बॅटने मात्र क्रॉस बॅटेड फटका उचलून मारण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते आणि प्रदीप यांनी मात्र तिकडे झेल टिपलाय. 31च्या स्कोरवर हा दुसरा धक्का इकडे मात्र लागतोय. 31 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. OUT आउट, फलंदाज बाद. धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के सध्याच्या घडला लागतात आहे. कारण की आपण बघितलं पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या रीत्या अटॅकिंग अप्रोचने उतरली होती ना स्वराज स्पोर्ट्स, असं वाटलं होतं की नक्की जर बघितलं तर तिसऱ्या आणि चौथा षटकात देखील आगेकूच करेल. बट क्रिकेट असाच खेळ आहे ना, कधी गोलंदाजाच्या दिशेने तर कधी फलंदाजाच्या दिशेने, आणि इकडे देखील तेच होताना पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांमध्ये जर बघितलं तर नक्कीच पलटवार केला स्वराज स्पोर्टने, पण त्याच्यानंतर शेखर बिडकॉन देखील मॅच मध्ये वापस आली. हीच मजा आहे या खेळाची. नक्कीच संधी इकडे मात्र प्रत्येकाला मिळते कमबॅक करण्याची. आणि 8 ओव्हरची मॅच असली ना तर कमीत कमी 4 ते 5 वेळेस तरी पारडं हे मात्र ती मॅच बदलतेच, आणि इथे देखील मात्र तेच होताना पाहायला मिळतंय. 31च्या स्कोरवर दुसरा धक्का लागलाय.
देवांग सोनार आलेत आता. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने, अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. या गोलंदाजासाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेली आहे. शिवा परदेशी तर शिवा परदेशी. संदेश राजपूत देखील म्हणताय मी देखील कमी नाहीये, मीही माझ्या संघासाठी धावा वाचवणार आहे. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने आला की इकडे काय, ओ हो क्या बात आहे. प्रदीप तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब. कारण की याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो. तुम्हाला चांगली बॅटिंग येते याला काही खास महत्व नाही, तुम्हाला चांगली बॅटिंग बॉलिंग येते यावर जास्त काही लक्ष नाही, बट तुम्हाला चांगली फिल्डिंग ही आलीच पाहिजे. आणि तेच मात्र तिकडे होताना पाहायला मिळालंय. षटक मात्र पूर्ण झालंय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण, 32 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागल्यात. आणि मागच्या षटकात जर बघितलं तर फक्त 1 आली. तुम्ही भुसावळ प्रीमियर लीगचा तर मजा घेतच असाल. सोबत आम्ही भुसावळचे पोरं आम्ही इंस्टाग्राम वरती कॉमेडी कंटेंट क्रिएट करतो आणि आमच्या व्हिडिओला बघण्यासाठी माहिती ना काय करायचंय. आमच्या आयडीला आत्ताच फॉलो करा. माझी आयडी मिस्टर कपूर आणि माझी आयडी मिस्टर जय 56. तर लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट करा. जय खानदेश. तर नमस्कार खानदेशकरांनो, तुम्ही भुसावळ प्रीमियर लीगचा तर मजा घेतच असाल. सोबत आम्ही भुसावळचे पोरं आम्ही इंस्टाग्राम वरती कॉमेडी कंटेंट क्रिएट करतो आणि आमच्या व्हिडिओला बघण्यासाठी माहिती ना काय करायचंय. आमच्या आयडीला आत्ताच फॉलो करा. माझी आयडी मिस्टर कपूर आणि माझी आयडी मिस्टर जय 56. तर लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट करा. जय खानदेश. तर नमस्कार. ही टीम चर्चेत असते, पण आज आपल्या खेळाचे चर्चे यांना देखील मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आणि पुढचा जो सामना आहे यानंतर दोन्ही टीमने मात्र लक्ष द्यायचं आहे. स्वराज स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर कंडारी वॉरियर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर जसं जेल मात्र इकडे होईल. अजून एक धक्का, धक्क्यावर धक्के इकडे मात्र लागत असताना आणि शेखर बिल्डर्स डेव्हलपर्स यांना मात्र अजून एक यश. तर यानंतरचा जो मॅच आहे स्वराज स्पोर्ट्स आणि कंडारी वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. जसं इकडे 7वं षटक सुरू होत आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचंय. नक्कीच जर बघितलं तर नाणेफेकीचा कौल तिकडे केला जाईल. यानंतरचा मॅच राहील स्वराज स्पोर्ट्स भुसावळ वर्सेस कंडारी वॉरियर्स भुसावळ या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. स्पर्धेसाठी आपण बघतोय आकर्षक अशा किट्स ज्या मात्र वेगळंच मन मोहून घेतात आहे सगळ्यांचंच. आणि नक्कीच खरंच कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं, कारण की एवढं सुंदर मैदान, त्यातल्या त्यात जर बघितलं तर हे आयोजन जे मात्र चर्चेत आहे जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. आणि ही स्पर्धा जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी, जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. कारण की बघा यावर्षी ज्या रीत्या क्रिकेट झालेले ना जळगावमध्ये एक वेगळी उंची मिळालेली आहे. PCL पासून सुरुवात झाली, JPL आपण बघितली, त्याच्यानंतर जर बघितलं तर हिंदू प्रीमियर लीग सारखी स्पर्धा बघितली, त्याच्यानंतर जर बघितलं तर एकता चषक सारखी स्पर्धा बघितली आणि आता भुसावळ प्रीमियर लीग. ही जर स्पर्धा यशस्वी राहतीये ना तर नो डाऊट येणाऱ्या वर्षांमध्ये जे पुढचं सीझन राहील जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये अजून 2 ते 3 स्पर्धांची वाढ होणार यातील मात्र देखील शंका नाही. आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण की भुसावळ प्रीमियर लीग देखील आपण बघतोय हेवी बॉलने इकडे मात्र ही स्पर्धा रंगवली जाते. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं जाईल धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र 33 वर वाढत असताना प्रत्येक दृष्टिकोनात मात्र सध्याच्या घडला भुसावळ प्रीमियर लीग वर नजर लावून आहेत दर्शक. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र खेळण्याचा प्रयत्न, साइड स्क्रीनला ओ चार धावा तिकडे मात्र स्कोर कार्डवर जाकी जुळताना पाहायला मिळतील. नक्कीच डावाचं मात्र 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो द्वारकाई स्पोर्ट्सचे सर्वे सर्व विकी भाऊ देखील पाहायला मिळतात आहे. आज त्यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील भुसावळ प्रीमियर लीग कडनं खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळेसचा बॉल आता लपेटण्याचा प्रयत्न आहे, धावा मात्र आता कुठे यायला सुरुवात झाली आहे. नक्कीच मागची 2 षटकं जर बघितलं तर हलकासा स्पीड ब्रेकर तिकडे मात्र लागला होता. पण आता देखील स्वराज स्पोर्ट्स भुसावळ म्हणते आम्ही आमच्या बाले किल्ल्यात खेळतोय, तर सहजासहजी आम्ही देखील मॅच सोडणार नाही आहोत.
रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. 2 चौकारांच्या मदतीने 41 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागल्यात. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल तिकडे मात्र टाकण्याचा प्रयत्न. रनसंख्या मात्र 2 चौकारांच्या मदतीने वाढली. 41 वर 3 स्कोर. दोन बॉल मात्र नक्कीच यायचे बाकी आहेत. याही वेळेसचा बॉल ओ हो हलकीशी मिसफिल्ड. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. बेचाळीस वर 3. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्ड वर पुढे जात असताना षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 5 ओव्हर 43 3 गडी बाद. 5 ओव्हर 43 3 गडी बाद. 18 बॉल 50 ची गरज आहे. 18 बॉल 50. चला घाई थोडीशी करायची आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. कधी सामना शेखर बिडकॉनच्या दिशेने जातोय, कधी सामना स्वराज स्पोर्ट्सच्या दिशेने जातोय. कोण बाजी मारणार ही तर येणारी वेळच सांगेल. एकीकडे तेजल भाऊ आहेत तर दुसरीकडे विजू दादा मराठे आणि सचिन भाऊ मराठे यांची टीम. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मनोरंजन. याही वेळेसचा बॉल ताकदीच्या बळावर कुठे मारलाय, मैदानाच्या बाहेर. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडत असताना हितेंद्र दांडे इकडे मात्र षटकार वसूल करतात आहे. पुढे टाकला होता बॉल, रिप्ले मध्ये आपण बघू शकता. आणि ताकद इतकी आहे ना की एकदा का जर कनेक्शन झालं तर मग काय, हवा के संग संग और घटा के साथ साथ डायरेक्ट अटॅक आणि खेळ अटॅक. रनसंख्या 49 वर 3. याही वेळेसचा बॉल डीप मिड विकेटला. आता मात्र काय, तिकडे आले क्षेत्ररक्षक. झेल मात्र होताना पाहायला मिळाला आहे. आणि नक्कीच हितेंद्र दांडे यांना देखील इकडे मात्र परतावं लागतंय. या आधीच्या बॉलवर षटकार खेळला होता, त्याच्यानंतर जर बघितलं तर लॉक करून मारण्याचा प्रयत्न केला आणि डीप मिड विकेटला मात्र होते फिल्डर. यस, गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये विचारणा इकडे मात्र केली गेली आहे तिसऱ्या पंचांना. आणि तिसरे पंच मात्र नक्कीच शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे आपल्या समोर स्पष्ट करतील. चांगली मॅच सुरू आहे, कारण की बघा दर्शकांना काय बघायचंय, दर्शकांना अशीच रोमांचक मॅच बघायची आहे. सामना कोणीही जिंको, दर्शक काय म्हणतात पॅडीदा, मॅच शेवटपर्यंत गेली पाहिजे, मॅच घासली पाहिजे, हा मात्र प्रत्येकाचा शब्द असतो. आणि या आधीचे जर दोन्ही सामने तुम्ही बघितले ना तर अतिशय जबरदस्तरित्या रोमांचक झालेत. कारण की या आधीचा सामना आपण बघितला, 1 बॉल मध्ये 4 ची गरज होती, तिकडे मात्र चौकार आला. आणि हा देखील मॅच मात्र खासा रोमांचक रित्या रंगतोय. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. फलंदाज बाद राहतील. चला इकडे मात्र हितेंद्र दांडे यांना परतावं लागतंय बॅटिंगसाठी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचे कर्णधार जे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आहे, प्रतीक चतुर्वेदी यांना मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. नक्कीच जर बघितलं तर गोलंदाजीसाठी जाणले जातात तसे प्रतीक, बट बॅटिंगही मात्र तेवढीच दमदार करून घेता. आज मात्र आपल्या बॅटिंगची पॉवर त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. कारण की स्वराज स्पोर्ट्स या संघाने जर बघितलं तर नक्कीच जी स्पर्धा जामनेरला झाली होती हिंदू प्रीमियर लीगची, त्या स्पर्धेतही जो रनरअपचा पुरस्कार तिकडे मात्र पटकावला होता, त्यात मात्र या खेळाडूचा देखील खारीचा वाटा होता. पण आज भुसावळ प्रीमियर लीग मध्ये वापस एक वेळेस तेजल भाऊ यांनी त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे, भरोसा दाखवलाय. आता मात्र त्या भरोशावर त्यांना खरं उतरावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज
प्रदीप यांच्या माध्यमातून होत असताना यावेळेसचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. शिवा परदेशी, प्रदीप ही अशी काही नावं आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर संदेश राजपूत अजून एक मी नाव म्हणेल, नक्कीच चमकली आहेत या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये प्रामुख्याने. पुढचा बॉल फुलाल यांचा बॉल तितका काही खासरित्या बॅटवर आला नाही. संपर्क नक्कीच तितका काही खास नव्हता, बट फिल्डिंग अतिशय दमदार जी मात्र तिकडे होताना पाहायला मिळते. संदीप हंसकर देखील मात्र आपण बघतोय आज ही स्पर्धा खेळण्यासाठी इकडे दाखल झालेत. अनेक असे तारे सितारे आहेत ज्यांच्यावर मात्र म्हणतो ना आपण मोठ्या प्रमाणावर नजरा असतात. ते असले की प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये आवर्जून येतात. असे अनेक तारे सितारे येणाऱ्या 4 दिवसांमध्ये या मैदानात तुम्हाला येताना पाहायला मिळणार आहे. याही वेळेसचा बॉल इथे देखील जर बघितलं तर कनेक्शन एक धावेच झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल डबलने आपण बघतोय. मला नाही वाटत शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला काही जास्त चिंता होईल. ते मात्र म्हणतील सिंगल डबल जाऊ द्या, चौकार षटकार इकडे मात्र रोखायचं काम आहे. समीकरण मात्र आता 13 बॉल मध्ये 41 षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज प्रदीपने. शेवटचा बॉल संपर्क इथेही तेवढा खास नाहीये. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवत आहे. एक धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तब्बल 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 6 ओव्हर 53 रन, 4 गडी बाद. शेवटचे 12 बॉल 40 ची गरज. 12 बॉल 40 ची गरज आहे. यानंतरचा मॅच यस स्वराज 11 भुसावळ, स्वराज स्पोर्ट्स भुसावळ आणि कंडारी वॉरियर्स भुसावळ या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण मात्र टॉस साठी तयार राहायचंय. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जाणार आहे शेवटच्या षटकात. तर कंडारी वॉरियर्स आपले कॅप्टन आपण तयार ठेवा आणि स्वराज स्पोर्ट्स आपणही आपले कॅप्टन तयार ठेवा. चला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. गोलंदाज चेतन राजपूत यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर जे आहे ते पुढच्या षटकात पाचारण करण्यात येत आहे. ओ काय मारलाय, बॅटवरती घेतला वेगाचा वापर करत. ज्या वेगात आलाय त्याच वेगात मात्र चेंडू सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रात. चौकार 4. समीकरण इकडे मात्र बदलत असताना या चौकाराच्या मदतीने 57 वर 4 स्कोर. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढतीये. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण बघतोय पंचाच्या भूमिकेत जे आपल्याला पाहायला मिळते ऑनफिल्ड पंच सध्याच्या घडला बाबा कदम सर. त्याचबरोबर जर बघितलं तर विनायक जोशी सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्यांचा प्रवास फार मोठा राहिलाय असे आमचे अविनाशजी बंगाळ सर देखील इकडे मात्र उपस्थित आहे. यावेळेसचा बॉल उंची उंची, ओ हो काय कॅच पकडलाय बघा. खरंच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे. इतका उंच गेला होता बॉल. नक्कीच सोपं नसतं अशा प्रकारचा चेंडू जज करणं, बट जबरदस्त झेल तिकडे टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. शिवा परदेशी आज बॅटिंग केली आहे, शिवाने बॉलिंग केली आहे, शिवाने फिल्डिंग देखील केली आहे. तिन्ही बॉक्स शिवा मात्र इकडे टिक करताना पाहायला मिळालेत. आणि पुढच्या सामन्याचा टॉस जो आहे तो बंटी भाऊ कापडणे यांच्या हस्ते मात्र केला जाणार. ते बंटी भाऊ आपल्याला विनंती आपण टॉस का बॉस च्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच रिपोर्ट करायचंय. त्यांच्या हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. आणि शिवा परदेशी यांचं मात्र यस बॅट्समॅन चला विकेट मात्र इकडे जी की आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. चला कंडारी वॉरियर कॅप्टन आणि स्वराज स्पोर्ट्स भुसावळ कॅप्टन बंटी भाऊ यांच्या हस्ते मात्र इकडे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. म्हणजे पुढच्या मॅच मध्ये दोन्ही टीम पेक्षा ज्यांच्या हाताने टॉस होतोय त्यांची मात्र ग्राउंडवर जास्त चर्चा आहे. नक्कीच क्या बात आहे. नक्कीच जर बघितलं तर अजून एक भुसावळचे स्टार इकडे मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेत.
यस, दीपक भैया सोनवणे के बच्चा भैया यांचं देखील मात्र इकडे आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि बच्चा भैया यांच्याकडनं प्रेक्षक अपेक्षा लावून बसलेत की एखादं डेड मॅनचं रिॲक्शन मात्र नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेत, आणि तेही म्हणताय 20 तारखेला 100%. तर चला, टॉस पुढच्या मॅचचा केला जाईल. ओके, चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोणी बॅट्समन? विकास जे मात्र आलेत बॅटिंगसाठी. फुलाले, ओ हो, सटीक सटीक टो क्रशर. म्हणजे टो क्रशर तर नक्कीच क्रिकेटच्या भाषेत, बट असं जर म्हणायला गेलं ना तर मी म्हणेल हा बॉटम क्रशर होता. बॅटचा बॉटम क्रश करणार मात्र चेंडू पूर्णपणे इकडे मैदानाच्या आतमध्ये जो की डिलिव्हर केला गेला. आणि एक धाव देखील मात्र इकडे स्कोर काढू लागली आहे. 9 बॉल 35 ची गरज आहे. 9 बॉल 35 रन. प्रतीक चतुर्वेदी नक्कीच स्ट्रायकर एंडला आपण बघतोय सध्याच्या घडीला. यावेळेसचा बॉल बॅट आधी फिरली, चेंडू नंतर आला. चेंडूच्या गतीचा अंदाज आलेला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 8 बॉल मध्ये 35 पाहिजेत, म्हणजे 8 पैकी 6 तर बाहेरच मारावे लागणार आहेत. बट काय गोलंदाजी केली आहे प्रत्येकाने, मात्र इकडे चांगलं कंट्रीब्युशन केलंय. मग संदेश असू द्यात, शिवा परदेशी असू द्यात, किंवा गोलंदाजी मार्ग सध्या आपण बघतोय चेतन राजपूत यांनी देखील प्रभावित केलंय. यावेळेसचा बॉल इकडे काय नक्कीच जर बघितलं तर मागच्या दिशेने चेंडू मात्र खासा वेगात ट्रॅव्हल करतोय. सौकाराचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. आता 7 बॉल 31 ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नियम नाही. आणि नक्की जी टीम मैदानाच्या आतमध्ये हारत असते ना, प्रेक्षकही मात्र थोडेसे तिच्या बाजूने वळतात. आता प्रेक्षकांना आशा लागली असेल, येईल का एखादा षटकार, येईल का एखादा चौकार. काही काही प्रेक्षक म्हणतात आला पाहिजे, मॅच थोडीशी रंगली पाहिजे. नक्कीच आणि इकडे विनायक जोशी सर म्हणतात टाई झाली पाहिजे, बट त्यासाठी 7 पैकी 5 तर बाहेर मारावे लागणार आहेत, हे मात्र 100%. 62 वर 5 स्कोर, 7 बॉल 31 रन. जबरदस्त. खरंच जेवढं कौतुक करावं ना, कारण की हे मैदान ज्या रीत्या इकडे बनवलं गेलंय, जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी मग युट्यूबवर म्हणा, मैदानावर म्हणा, गर्दी मात्र वाढत जाणार आहे, यात ती मात्र देखील शंका नाहीये. आणि आपण सातत्याने सांगतोय ही स्पर्धा हिट होणं हे जळगाव क्रिकेटसाठी फार महत्वाचं आहे. कारण की ही स्पर्धा जर हिट झाली तर 100% पुढच्या वर्षी दुप्पट गतीने जळगावचं क्रिकेट पुढे जाईल. बक्षिसांची रक्कम वाढेल, स्पर्धा वाढतील, यात तीळ मात्र देखील शंका नाही. आणि एखाद्या जिल्ह्याचं क्रिकेट पुढे जाण्यामध्ये जर बघितलं ना तर स्पर्धा वाढल्या पाहिजे. आपण बघतो यावर्षी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा झालेल्या आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर बघा, ग्रामीण भागाचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावर होत आहे. मग तुम्ही तालुक्याचं क्रिकेट म्हणा, नुकतीच पहूर सारख्या गावात गाववाईजची प्रीमियर लीगची स्पर्धा झाली 8-10 टीमची. तर विचार करू शकता खेळाडूंचं प्रमाण किती जास्त आहे. फक्त आयोजन तेवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. चला मॅच ऑन करायचा आहे. पंचांची जर बघितलं तर नक्कीच चर्चा नकोय. यस, 2 ओव्हर पर्यंत जर बॉल हरवला, 2 ओव्हरच्या आधी तर नवीन, त्याच्यानंतर रोल. 7 बॉल 31. चला थोडीशी घाई करा, मॅच मात्र स्पीडअप मध्ये खेळवा. 7 बॉल मध्ये 31 पाहिजेत. यावेळेसचा बॉल हलकीशी लेग स्टिक मात्र तिकडे भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून. यस, बॉलिंग टीमने इकडे मात्र विचारणा केली आहे तिसऱ्या पंचांकडे. शहानिशा करून तिसरे पंच इकडे मात्र निर्णय देतील. पहिल्याच दिवसांमध्ये सर्वच प्रेक्षक मात्र मॅचेसचा आनंद घेण्यासाठी इकडे आलेत. आयोजन समितीकडनं देखील आपण बघतोय सावलीची व्यवस्था देखील प्रेक्षकांसाठी इकडे करण्यात आली आहे की निवांत बसून मात्र सर्वांनी मॅचेसचा आनंद घ्यावा. युट्यूबवर देखील आपण बघतोय काय फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करायची आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय आणि षटक देखील पूर्ण झालंय. चांगलं षटक राहिलं चेतनचं, कारण की 12 बॉल मध्ये ऑलमोस्ट एक वेळेस जर बघितलं तर 40 धावा लागत होत्या. त्यांनी समीकरणात आणलं 6 बॉल 31. तर मौक्याच्या क्षणी 9 धावा देखील मात्र शेखर बिल्डर म्हणेल की चांगल्याच आहे. चला मॅच ऑन करायची आहे, घाई करा थोडीशी. यस, गोलंदाजी मार्कवर आता शेवटच्या षटकात मॅन फ्रॉम
नक्कीच जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर आता आपण बघतोय राऊडी राठोड अर्थात गणेश राठोड यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. धावस्वरूपी जर बघितलं तर 6 बॉलमध्ये 31 पाहिजेत. फुलाल्यांचा बॉल कनेक्शन प्रॉपर झालाय, काही का होईना नो बॉल. इकडे मात्र काय आता सायरन देखील वाजलाय. पहिला चेंडू आपण बघतो इकडे नो आलाय. यस यस वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. नक्कीच आपण बघतोय ऑनफिल्ड पंचांनी नो दिलाय. यस बॉलिंग टीमनेच घेतलाय रेफरल. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की लेग स्टिकचा हा जर नियम बघितला तर खासा चर्चेत आला होता. ISPL ची पहिली स्पर्धा मला ती आठवते. नो बॉल चा निर्णय इकडे मात्र दिला गेलाय. एक बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना भावेश पवार यांनी एक जो चेंडू टाकला होता श्रेयस कदम यांना, हलकीशी लेग स्टिक तिकडे मात्र नक्कीच मिस झाली. तिथून पुढे वाईडच्या नियमाची मात्र खाशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. फ्री हिटचा चेंडू मात्र इकडे डॉट होताना पाहायला मिळतोय. बट नियम काय सांगतो? नियम हा सांगतो की मिडल स्टिक पासनं 1 फूटचं मार्क ऑफ स्टिकला आणि 1 फूटचं मार्क लेग स्टिकला, आणि तिकडे मात्र एक लाईन मार्क केली जाते. त्या लाईनला जेव्हा चेंडू कटून बाहेर निघतो तेव्हा जाऊन कुठे मात्र व्हाईट बॉल दिला जातो लेग स्टिकच्या बाहेरचा. नक्कीच खासे चर्चेत आले होते हे नियम. आर अश्विन यांचंही मला आठवतं TNPL मध्ये अनेक असे चेंडू मात्र जर बघितलं तर ते बॅटिंगला असताना वाईट दिले गेले नाही. या स्पर्धेतही मात्र ते नियम लागू केले गेलेत. याही वेळेसचा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल, 1 धाव मात्र तिकडे मिळून जाईल. आणि मला नाही वाटत इतक्या दुक्याने काही फरक पडणार आहे. इकडे शेखर बिल्डर्स डेव्हलपर्सला मॅच मध्ये खूप पुढे निघून गेली आहे टीम. आणि ज्या रीत्या वाईडच्या नियमची इकडे चर्चा होतीये पाहिजे, कारण की बघा गोलंदाजासाठी तुम्हाला काही ना काहीतरी ऍडव्हान्टेज ठेवावं लागणार आहे. कारण की आजकालचं क्रिकेट ज्या रीत्या आधुनिक होत आहे, आक्रमक होत आहे, तर गोलंदाजांना देखील वाचण्याची संधी कुठे ना कुठे भेटली पाहिजे. यावेळेस सही बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. 1-1 धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. पॉइंट्स टेबल आता रंगात येणार आहे. कारण की बघा एकीकडे जर बघितलं ना तर स्वराज 11 पहिला मॅच जिंकली होती. या मॅच मध्ये आता त्यांना बॅकफुटवर ढकललं गेलंय. दुसरीकडे शेखर बिडकॉन पहिल्या मॅच मध्ये बॅकफुटवर होती, आता ते फ्रंट फुटवर आलेत. धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर चला आता जर बघितलं तर शेवटचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी गणेश राठोड एके राऊडी राठोड यांची मात्र इकडे राहिली आहे. आणि याच बरोबरीने हा सामना इकडे मात्र जो की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तर चला अभिनंदन टीम शेखर बिडकॉन. चला प्रतीक आपल्याला विनंती आहे आपण मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी इकडे रिपोर्ट करायचं. पुढचा जो मॅच आहे कंडारी वॉरियर्स आणि स्वराज स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या दरम्यान राहील. तर विनंती आहे प्रतीक आपल्याला आपण मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी जॉईन करायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस जो की बंटी भाऊ यांच्या हस्ते इकडे केला जाणार आहे. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी जोडायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बंटी भाऊ यांच्या हस्ते टॉस केला जाईल. आणि मॅन पुरस्कार चेतनजी पवार सर यांच्या हस्ते मात्र जो की इकडे दिला जाणार आहे. तर चला टॉस साठी उपस्थित राहायचंय. आणि जसा पुढच्या डावाचा खेळ सुरू होईल आपल्यासोबत जुळतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ जळगाव खानदेश.